नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्यावरील प्रश्न उत्तरे बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. आपण तेच प्रश्न घेतलेले आहेत, जे आत्तापर्यंत 4पेक्षा जास्त वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत. जर तुम्ही आजचे 25 प्रश्न पाठांतर करून ठेवले, तर येणारी कोणतीही परीक्षा असो, तुमचे 1 किंवा 2 प्रश्न हे पक्के होणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महिला आश्रम. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे महिला आश्रम. प्रश्न क्रमांक 2. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात केलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, इसवी सन 1856. 1856 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. वेदोत्तर धर्म प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वेदोत्तर धर्म प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. द राईस ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी द राईस ऑफ मराठा पॉवर हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो परीक्षेला 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सुबोध पत्रिका. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, हंटर आयोग. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केलेली आहे? तर हंटर आयोगासमोर केलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो परीक्षेला आत्तापर्यंत कमीत कमी 17 ते 18 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. पुण्यात बालविवाह बंदी आणि स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देणारी संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंडिता रमाबाई. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 11. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, विष्णुशास्त्री पंडित. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 13. पहिली महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी स्थापन केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, धोंडो केशव कर्वे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 14, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, थॉमस पेन. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे तो 4 ते 5 वेळा आत्तापर्यंत परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 15, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, विनोबा भावे. विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा केलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 17, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन संस्थेची स्थापना केलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, जिल्हा सातारा, गाव टेंभू. टेंभू या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि जिल्हा कोणता आहे? तर सातारा. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी या प्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, 1915 मध्ये स्थापन झालेल्या हिंदू महासभेचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मदन मोहन मालवीय. 1915 मध्ये स्थापन झालेले हिंदू महासभेचे संस्थापक कोण होते? तर मदन मोहन मालवीय हे होते. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या ग्रंथांपैकी कोणता ग्रंथ अमेरिकेच्या काड्या लोकांना अर्पण केला? जो प्रश्न उत्तर स्वरूपाचा होता. खूप महत्त्वाचा असा प्रश्न हा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत 17 ते 18 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे परीक्षेला. या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गुलामगिरी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. आपण तेच प्रश्न घेतले जे आत्तापर्यंत परीक्षेला कमीत कमी 2 ते 3 वेळा पेक्षा जास्त विचारण्यात आलेले आहेत. तेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22, स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पंडित नेहरू. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? तर पंडित नेहरू यांना म्हटले जाते. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, 1889 मध्ये पंडित रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मुंबई. या ठिकाणी आपल्याला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न भेटतात. शारदा सदन संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1889 मध्ये. कोणी केली आहे? तर पंडित रमाबाई. आणि कुठे केली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 24, दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, राव बहादूर. दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? तर राव बहादूर ही त्यांना पदवी दिलेली होती. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत परीक्षेला 10 ते 12 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, 1822 साली स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, जगन्नाथ शंकर सेठ. जगन्नाथ शंकर सेठ हे 1822 साली स्थापन झालेल्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.